कुरगाव अशा दोन संघामध्ये. यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन द पिच फटका मारण्याच्या नादामध्ये यावेळेस मात्र चुकतोय फलंदाज. निर्धाव चेंडू टाकला जातोय ऋषीयांच्या माध्यमातून. ज्या प्रकारची सुरुवातीची आवश्यकता असते गोलंदाजाला तीच सुरुवात इथे मात्र करताना दिसतोय मिस्टर ऋषी. यावेळेस ऋषीयांच्या षटकातला हा दुसरा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा चांगली लाईन लेंथ मेंटेन केली जाते ऋषीयांच्या माध्यमातून. यावेळेस शफल होऊन लॉंग लेग रिझन मध्ये खेळण्याच्या नादामध्ये कुठेतरी निर्धाव चेंडू इथे मात्र खेळला जातोय प्रत्येकांच्या माध्यमातून. या षटकामध्ये 2 चेंडू हाताळून झालेल्या 2 चेंडू मध्ये दोन्ही निर्धाव चेंडू इथे मात्र हाताळताना दिसतोय मिस्टर ऋषी मॅन फ्रॉम एकलारे. आजच्या दिवसामध्ये यावेळेस पुन्हा एकदा शफल झाला डान्सिंग डाऊन द पिच चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये ट्रॅव्हल त्यांच्या मार्फत केलं गेलं. 1 धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली गेली आहे. 1 धावेनिशी आता मात्र तिसरा चेंडूत धावफलकाचा श्रीगणेश इथे मात्र केला जाताना दिसतोय. धावसंख्या धावफलकावर आता मात्र सज्ज होताना दिसते 1 या आकड्यावर. ऋषीत म्हणायचं झालं तर उत्कृष्ट गोलंदाज क्षेत्ररक्षक सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आहे आणि फलंदाजीमध्ये सुद्धा आपलं कौशल्य त्याने यापुढील सामन्यामध्ये दाखवून दिलंय. ऑलराऊंड परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस मात्र बॅटेज पायावर चेंडू आदळतोय. पंचांकडे दाद इथे मात्र मागितली जाते मात्र पंच तटस्थ दाद फेटाळून लावताना दिसत आहेत. या 1 धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाते धावफलकावर लगावली जाते 2 या आकड्यावर. संत गतीने धावतात सामने. टेनिक्सचा चेंडू ज्यावेळेस आणलाय मैदानावर तर निश्चितच म्हटलं होतं की धावांचा पाऊस पडेल मात्र आज तशा प्रकारची कुठली गोष्ट दिसत नाहीये. यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन द पिच एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू चांगल्या प्रकारे इथे मात्र इनसाइड आउटचा फटका खेळला गेला. 1 बाउन्सचा चेंडू इथे मात्र लगावला जातो सीमापार चौकार. हा येतोय फ्रेंड्स चषक चौकार. चला धनेश पाटील कोळगाव मॅन ऑफ द मॅच साठी यायचं. इनसाइड आउटचा एक देखणा स्ट्रोक इथे मात्र पाहायला मिळाला प्रत्येकाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा त्याच शैलीने खेळण्याच्या नादामध्ये यावेळेस मात्र मिस होताना दिसतोय. षटक समाप्ती इथे मात्र झाली आहे. षटक समाप्तीनंतर 6च्या सरासरीने धावसंख्या बिनबाद 6 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल होताना दिसतोय मिस्टर अनिकेत. चला स्प्रेड आउट व्हायचं एकलारे संघ. जर्सी नंबर 18 प्रदान न केलेला गोलंदाज आपल्या समोर आता मात्र गोलंदाजी करताना दिसेल अनिकेत. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला जातोय. गोलंदाजीच्या माध्यमाचा विचार करायचा झाला तर एक चांगला लाईनअप गोलंदाजीमध्ये एकलारे संघाकडे आहे. आपण पहिला षटक पाहिलं ऋषीयाने हाताळलं त्यानंतर मात्र अनिकेत गोलंदाजी मार्कवर दाखल झाला आणि अनिकेत नंतर तन्मय सारखा सुद्धा एक चांगला गोलंदाज या संघाकडे संघाच्या पिटाऱ्यात आहे. गोलंदाजीचं विश्लेषण करायचं झालं तर पुरेशी गोलंदाजी या एकलारे संघाकडे आहे. प्रज्वलला संतोष संख्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. यावेळेस मात्र फंबल झाला यष्टीरक्षक मात्र चांगला बॅकअप इथे मात्र म्हणावं लागेल ऋषीयांच्या माध्यमातून. यावेळेस 1 धाव सहजरित्या पूर्ण झाली येथे. गतिवान असा गोलंदाज आपल्या गतीने बीट करताना दिसतोय फलंदाजाला. यावेळेस आजच्या दिवसामधले इन्फॉर्म फलंदाज म्हणून ज्याने आज फलंदाजी केली असा फलंदाज प्रतीक आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर.
यावेळेस मात्र फटका फसतोय, चेंडूच्या खाली येतोय अनिकेत. नो चेंडू इथे मात्र हाताळला जातोय. भीमर पद्धतीचा चेंडू त्यांच्या माध्यमातून टाकला गेला. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. अति उत्साह निश्चितच कधी कधी संकटात पाडू शकतो आणि तेच आता आपल्याला पाहायला मिळालं. गडी बाद करण्याच्या नादामध्ये, यॉर्क पद्धतीचे गोलंदाजी टाकण्याच्या नादामध्ये कधी कधी भीमर चेंडू हा हाताळला जातो आणि त्याच प्रकारचा भीमर चेंडू इथे मात्र हाताळला गेला मिस्टर अनिकेत यांच्या माध्यमातून. यावेळेसचा पुढचा चेंडू, यावेळेस ब्रह्मास्त्र वापरला गेला. धावबादच्या स्वरूपानं आता मात्र राहुल सारखा चांगला फलंदाज डगआउटच्या दिशेने इथे मात्र जाताना दिसतोय. आता मात्र राहुल यांची जागा सांभाळण्यासाठी आपण पाहतायत स्ट्रायकिंग एंडवर जाताना दिसतोय मिस्टर चिराग. लाईट 6 वाजता परफेक्ट बंद करतो. काय माहिती, मी नव्हतो एवढे 5 दिवस. दरम्यान अनिकेत आपण पाहतायत आपल्या स्क्रीनवर पुन्हा एकदा त्यांच्या माध्यमातून फुलटॉस पद्धत चेंडू इथे मात्र टाकला गेला होता. मात्र फुलटॉस चेंडूला पनिश करता आला नाहीये प्रतीक यांना आणि यावेळेस मात्र फटका फसला गेला आणि झेलबाद होऊन तंबूच्या दिशेने इथे मात्र पाठवलं गेलं मिस्टर प्रतीक यांना. आता प्रतीक यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात जाताना दिसतोय मिस्टर विराज. या षटकाचा विचार करत झाला तर या षटकामध्ये 3 चेंडू टाकून झालेले आहेत अनिकेत यांच्या माध्यमातून आणि 3 चेंडूमध्ये 3 धाव आणि 1 गडी बाद अशी समीकरण या षटकामध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धत चेंडू अनिकेत यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षण न करता क्षणीच चेंडूला हातातून रिलीज केलं, चेंडूला सरळ फेकून दिलं गेलं बॉलरच्या हातामध्ये, पण 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीत. या 2 धावेनिशी आता मात्र संघाची धावसंख्या ही धावफलकावर 11 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. यावेळेस शॉर्ट पद्धतीचा चेंडू शॉर्टला इथे मात्र पोहोचवतोय सीमापार षटकार सॉरी यस इट्स 4. 4 धावा इथे मात्र 4 धावेनिशी धावसंख्या इथे मात्र पुढे जाते. धावसंख्या धावफलकावर आता मात्र लगावली जाते. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू अलॉंग दी कार्पेट मिड विकेट रिझनमध्ये ट्रॅव्हल केला गेला. 2 धावा या सहजरित्या पूर्ण इथे मात्र पाहायला मिळाल्या.
या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र आपण पाहतायत 17 या आकड्यावर. 2 षटक समाप्त म्हणजे 12 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतायत 17 या आकड्यावर. चिराग आहे ना आता किती 17 बॉलर कोण आहे तन्मय आहे का शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आपण पाहत आहात मिस्टर तन्मय यांना. चला जास्त अवधी घ्यायचा नाहीये प्लीज एकलाडे संघ. शेवटचं षटक तन्मयांच्या हातून आता आपण पाहतायत. यावेळेस मात्र बाईकच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण करताना दिसत आहेत. या एक धावेनिशी आता मात्र संघाची धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. यस, पुढचा चेंडू यावेळेस मात्र बिम्मर पद्धतीचा चेंडू सरळ पंच नो म्हणून इथे मात्र घोषित करताना दिसत आहेत. आणि धावपात सुद्धा झालेल्या आहेत चिराग या नो चेंडूवर. आता फ्री हिट खेळण्याची सुवर्ण संधी जर्सी नंबर 30 माणिक यांच्या पाल्यात येऊन ठेपली आहे. धावसंख्या 19 या आकड्यावर आता मात्र पोहोचताना दिसते. दरम्यान फ्री हिटचा चेंडू घेऊन तन्मय गोलंदाजी मार्कवर दाखल होताना दिसतोय. यावेळेस लोअर फुलटॉस पद्धत चेंडूच्या खाली येतोय अनिकेत जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या पूर्ण इथे मात्र केल्या जात आहेत. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र 21 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. या षटकाचा विचार करायचा झाला तर अजूनपर्यंत 2 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावसंख्या 21 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 30 धावा सुद्धा या मैदानावर विनिंग टोटल असू शकतो. कारण की आज आपण बघितलं की मोठे मोठे संघ आज धावा काढण्यासाठी कुठेतरी कष्ट करत होते, परिश्रम करत होते. यावेळेस मिसिटचा फटका चेंडूच्या खाली येतोय गोलंदाज आणि झेल टिपला जातो त्यांच्या माध्यमातून आणि माडिक यांना डगआउटच्या दिशेने इथे मात्र ढकललं जातंय. अजूनही 3 चेंडू शेष आहेत या षटकातले. 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा मानस मनामध्ये असेल कुरगाव संघाच्या. पंधरा चेंडू टाकून झालेत. 15 चेंडूमध्ये धावसंख्या 21 या आकड्यावर आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा काढाव्या लागतील कुरगाव संघाला. बॅटिंग लाईनअप खूपच स्ट्रॉंग दिसते. एकलारे संघाची सलामीला येतील ऋषी.
आणि ऋषी आज आपल्या चांगल्या टचमध्ये दिसतोय. लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या ही धावफलकावर 2/2 22 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. शांत आणि मंद गतीने चाललेला हा सामना कुठली जोखीम घेताना दिसत नाहीये. कुरगाव संघ एकेरी दुहेरीवर जास्त लक्ष केंद्रित आहे त्यांच्या माध्यमातून. यावेळी त्रिफळा चित्त होऊन तंबूच्या दिशेने येताना दिसतोय मिस्टर विराज. दरम्यान आता आपण बघतोय या फर्स्ट इनिंग मधला शेवटचा चेंडू तन्मय घेऊन येतात. तन्मयच्या आता मात्र समोर आपण पाहायला मिस्टर जेडी आला. यावेळेस बॅटची कड घेऊन ऋषी यांच्या हातात म्हणजे शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू इथे मात्र ट्रॅव्हल केला होता. मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाताना दिसते. या एक धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरसावली आणि धावफलकावर आता मात्र लगावली गेली आहे. 23 आणि 24 धावाचं लक्ष इथे मात्र समोर ठेवलं जात आहे एकलाडी संघाच्या. दरम्यान आता आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर मिस्टर प्रतीक दाखल होताना दिसतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून ते मात्र हाताळला जाईल. आणि त्यांच्या समोर स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतायत ऋषी यांना. बॅटल रंगील आणि निश्चितच सुटसुटीत सामना असेल हा.
एका बाजूला गोलंदाजी खूप क्लासी अशी पाहायला मिळते. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा फटका कव्हर रिझनमध्ये जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाताना दिसते अखिल आणि ऋषी यांच्या माध्यमातून. खूपच सुरेख फटका ऋषी याने रचला. कव्हर रिझनमध्ये चेंडूला ढकललं, हलक्या हाताने खेळला गेला चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण या चेंडूवर आणि एक धावेनिशी आता मात्र धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय एकलाडे संघाच्या माध्यमातून. यावेळेस आडव्या बॅटीने खेळण्याच्या नादात बिसिट होतोय, फटका चुकतोय. गोलंदाज फलंदाजावर हावी होताना दिसतोय. पहिल्याच चेंडूपासून गतीवर बीट करताना दिसतोय. पहिल्याच सामन्यापासून या गोलंदाजाचं पाहिलं तर गतीवर जास्तीत जास्त लक्ष त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. यावेळेस अखिल याच्या मार्फत स्टँड अँड डिलिव्हर फटका पोचवतोय, सीमा पार हा जातोय. चार धावा. यस, या 4 धावेनिशी आता मात्र संघाची धावसंख्या ही आपण पाहतोय धावफलकावर 7 या आकड्यावर. पुढचा चेंडू घेऊन प्रतीक 5 धावा. सॉरी, यावेळेस मात्र अखिल ब्रँडेड फटका चेंडूला पोचवतोय. पुल पॉवरफुल सीमा पार षटकार हा येतोय. फ्रेंड्स चषक षटकार 6 धावा. दरम्यान आता पुढचा चेंडू घेऊन यावेळेस खूपच सुंदर असा चेंडू टाकला जातोय. चांगला कमबॅक म्हणावं लागेल. एकाच चेंडूवर जर फलंदाज हावी होतोय तर दुसऱ्या चेंडूवर चांगला कमबॅक इथे मात्र करताना दिसतोय गोलंदाज मिस्टर अक्षय, सॉरी प्रतीक. यावेळेस मात्र मिसिटचा फटका मात्र नोमॅन्स लँडमध्ये इथे मात्र चेंडू लँड होताना दिसतोय. 2 धावा या सहजरित्या पूर्ण इथे मात्र केल्या जाताना दिसत आहेत. 2 धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र षटक समाप्तीनंतर 13 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. बारा चेंडू 11 धावांची आवश्यकता. विजयासाठी 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता इथे मात्र समोर आहे. आता मात्र दुसरा गोलंदाज सांघिक दुसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आपण पाहत आहात मिस्टर अक्षय पाटील यांना. चला जास्त अवधी घ्यायचा नाहीये. कुरगाव संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आता गोलंदाजी मार्कवर दाखल होताना दिसतोय ब्रँड ऑफ कुरगाव
कुरगाव एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा गोलंदाज मिस्टर अक्षय पाटील. पहिला चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळला जातो. यावेळेस मात्र चांगला फटका स्लॅश केलं चेंडूला. कव्हर रिझन मध्ये एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली ऋषी आणि अखिल यांच्या माध्यमातून या एक धावेनिशी संघाची धावसंख्या 14 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आता मात्र 11 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. अखिलांचा विचार करायचा झाला तर वैयक्तिक 5 चेंडू आणि 12 धावांवर खेळताना दिसतो मिस्टर अखिल. आज अखिल यांच्या माध्यमातून आपल्याला खूपच सुंदर खेळी पाहायला मिळाली. यावेळेस चेंडू अंगावर आदळतोय. यावेळेस चांगली फेकी म्हणावी लागेल प्रतीक यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र तंबूच्या दिशेने पाठवलं गेलं. अखिल यांना आत्महत्या म्हणावी लागेल. आता अखिलांची जागा सांभाळण्यासाठी आपण पाहतायत जातोय फलंदाजी करिता मिस्टर अनिकेत. आता मात्र आवश्यकता 10 चेंडू आणि 10 धावा. चला आपण आता बघतोय कुरगाव विरुद्ध एकलारे असा सामना आणि सामन्याचं विश्लेषण म्हणायचं झालं तर 10 चेंडू मध्ये आता आवश्यकता 10 धावांची. क्षेत्ररक्षणाची विवरण इथे मात्र केलं गेलंय. कव्हर रिजनचा खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. यावेळेस मात्र इनोव्हेटिव्ह फटका पाहायला मिळतोय. पल्लू स्कूप चेंडू पोचवतोय डीप फाईन लेग रिजन मध्ये. चौकार हा येतोय. फ्रेंड्स चषक चौकार 4 धावा. नऊ चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र चेंडू गॅप मध्ये ढकलला जातोय. इनटू द गॅप चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स ऑर द फेन्स. चौकार 4 धावा हा येतोय. फ्रेंड्स चषक चौकार 4 धावा. आता मात्र 8 चेंडू आणि 2 धावा काढायचे आहेत. 8 चेंडू आणि 2 धावा काढायचे आहेत एकलारे संघाला विजयासाठी. यावेळेस बॅटीची कड घेऊन चांगला फटका. इथे मात्र रसण्याच्या नादामध्ये बॅटीची कड लागून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विलीन झाला. मात्र 1 धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत. आता मात्र आवश्यकता 1 धावेची. यावेळेस चांगला फटका. फायनल मध्ये इथे मात्र पदार्पण करताना दिसतोय एकलारे संघ. चला नाणेफेकीसाठी यायचं दोन्ही संघ करण्यात नाणेफेकीसाठी यायचंय. चला नाणेफेकीसाठी यायचंय प्लीज. एकलारे संघ कुळगाव संघाचे कर्णधार इथे मात्र उपस्थित झालेले आहेत. नाणेफेकीचं कोल करून घ्यायचंय प्रज्वल.